जेवणाच्या टाइमावर आपल्याकडे बाबा आलेले आहेत. बाबा तुम्ही कुठून आले? शेगाव शेगाव. गजानन महाराज. गजानन महाराज. म्हणजे हे कुठे आलं? अकोला अकोला. अकोल्याजवळ. बाबा मग आता मी तुम्हाला हे म्हणतोय, या वर्षी पाऊस खूप लेट झाला, त्याचं हो. कारण काय? ते आता ही हाती आहे का नाही? अति म्हणजे हा, अधिक महिना. अधिक महिना. पण अधिक महिना संपला ना बाबा. आता पाणी सुरुवात झाला, चालू झाला. चालू झाला. अधिक पण महिन्या आता बघा ना, लोकांनी पेरण्या पण केल्या. आता अधिक महिना होता का नाही, त्यानं थोडा लेट झाला. अधिक महिना होता म्हणून लेट पाऊस झाला. लेट झाला. लेट पण झाला. पाऊस पडणार का? पडणार पडणार. बाबा तुम्ही कुठून म्हणजे आता चालत आले का? आता तुम्ही विरारला आहे आम्ही, जीवदानी माताजवळ. विरारला वस्ती हा, होती, वस्ती मग होती. तिकडून तिकडून तुम्ही गाडीने येतात. गाडीने आणि आता इकडून चालत चालले. मग चालत आता पैदल. आता तुमचं म्हणणं काय? आता तुम्ही आमच्या सोबत आले, इथे थांबलेले आहेत, मग आपलं असं तर द्यायचं काय दान नाही तर चालला अच्छा. आपली जवळ. म्हणजे तुम्हाला सहखुशीने काय द्या. मग तुम्ही जेवले, पाणी पिले? काय नाही जमत नाही. पाणी पाणी पिणार का? नाही काहीच नाही, जमत नाही. अजिबात नाही. अरे मग तुम्ही दक्षिणा म्हणून काय घेणार? काय खुशीने जे दिलं ते घेतो. म्हणजे दक्षिणा म्हणून एक अन्न का पाणी का पैसे? अन्नदान. म्हणजे अन्नदान तांदूळ काय दिलं? तांदूळ. म्हणजे असं नाही का पैसे दिले पाहिजेत? काय नाही. फक्त दिसते की नाही तुम्हाला तांदूळ कधी जमा केले? अच्छा. जे म्हणजे खुशीने दिलं ते घेतो. सकाळपासून बाबांनी जे पण भिक्षा घेतलेली आहे झोळी. ती बाबांच्या झोळीमध्ये आहे. आणि बाबांनी असं आपल्याला बोललेलं नाहीत बाबा का मला पैसे द्या किंवा जेवण द्या. बाबांचं म्हणणं आहे मला तांदूळ दिले तरी चालेल. पण ही नवनाथांची फेरी आहे. फेरी आहे. पण नवनाथांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल बाबा? हे आपलं भजन असते. नाही नाही, पण नवनाथ हम्म. जे नवनाथ नाव आहे याच्याबद्दल काय सांगा ना. नवनाथ काय आहे? हे आपला धर्म आहे यांचा. नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, कानिपनाथ, आडभंगेनाथ, जालिंदरनाथ, नवनाथ असं आहे ते. हा, मग असे नवनाथांची नावं सांगा बाबा. परत सांगा, सांगितले ना. परत सांगा ना जरा बाबा प्लीज. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, कानिपनाथ, आडभंगेनाथ, जालिंदरनाथ, रेवंगेनाथ, गोरक्षनाथ. अच्छा. बाबांनी आपल्याला 7 नावं सांगितलेली आहेत. माझ्या हिशोबाने 7 झालेली आहेत. 9 नावं नाही झाली बाबा. म्हणजे बाबा तुम्ही पूर्ण माहिती नाही घेतलेली का? घेतली माहिती. मग नवनाथ टाइम नाही आपल्याला सांगायचा. नाही, पण तुम्ही आशीर्वाद आहे तुम्हाला. अच्छा. बाबा आपल्याला नवनाथांची पूर्ण नाव बाबा जरा सांगा ना, आमच्याशी बोला ना. बघा बाबांनी नवनाथांची नावं आपल्याला सांगितलेली नाही आणि बाबा दक्षिणा घ्यायला सुद्धा आपल्याजवळ थांबले नाही. म्हणजे बाबा फक्त एक झोळा घेऊन निघाले. तुम्ही असं पाखंडी काम करू नका बाबा. मग तुम्ही नवनाथांची नावं का नाही सांगत? अहो कुठे सांगितली? तुमची 7 नावं झाली. हा, अहो तुम्ही भगवा वस्त्र धारण केलं आणि निघाले भिक्षा मागायला. तुम्ही नवनाथांची नावं सांगा ना. अहो कशाला आपल्याला हिंदू धर्म बर्बाद करता बाबा? फक्त भिक्षा मागायला काम करा, काम. नवनाथांची नावं नाही सांगत ना. आमची नवनाथांची फेरी कसली? नवनाथांची फेरी तुमची? नावं सांगा ना नवनाथांची. बघा असा हे गावोगावी होते का आपल्याकडे एखादा बाबा येतो, आम्ही नवनाथांची फेरी आहे, भिक्षा द्या, हे द्या. हा भोंदू कारभार तुम्ही प्रत्यक्षात बघितला असेल. आता आम्ही तुम्हाला समोर दाखवलं का बाबाजींना बोललो आपण नवनाथांची नावं सांगा. नवनाथ कुठले? बाबाजी सांगू नाही शकले. आता हे गाव एरियात ज्यांना माहितच नाही त्यांना हे 7-8 नावं सांगतात आणि घेऊन जातात. दक्षिणा कोण देतो? बाबाजींना आपण नवनाथांची नावं विचारली, बाबांनी पळ काढला. प्लीज कृपा करून मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो का तुम्ही अशा बाबांना भोंदू पडू नका. बाबांच्या समोर तुम्ही पडू नका. कारण हे असे बाबा फसवतात. गावोगावी आपल्या सामान्य माणसाला अगदी सहज फसून जातात. आता तुम्ही समोर बघितलं. मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं, दुसरं काहीच बोललं नाही. तुम्ही नवनाथांची फेरी आहे ना, तर नवनाथांची नावं सांगा. बाबांनी नवनाथांची नावं सांगितलेली नाही. म्हणजे किती बोंगळ कारभार आहे. आपल्या हिंदू धर्माला किती कलंक लावण्यासारखा हा काळ आहे, किती कलंक लावण्यासारखा प्रश्न आहे. कारण ते नवनाथांची फेरी म्हणतात आणि नवनाथ सांगू नाही शकत नवनाथ कुठले ते. त्याच्यामुळे सावध राहा. गावोगावी हे असे फिरतात, यांच्यापासून सावध राहा. बघा मंडळी, आमची जे भाचे कंपनी आहे सगळे कसे जेवायला बसल्यात बघा. कोणी चिकन खातोय, कोणी बकऱ्याचं मटण खातोय, कोणी बकऱ्याची मुंडी खातोय. सगळे बघा, सगळ्यांच्या ताटात बघा.
अरे कोणाला? अच्छा, नैतिकचं भाजी नाही रे इकडे मच्छी आणलेलं. नैतिकचं म्हणणं आहे का त्याला जी भाजी दिली आहे ती रात्रीची दिलेली आहे. तो म्हणतो मला भाजी आंबट लागते. पण इकडे आता सगळ्यांना जी चुलीवर शिजवलेलं जेवण आहे ते सगळ्यांना दिलेलं आहे आणि सगळे कशी मजा घेतात. आता थोड्या वेळात आम्ही पण जेवणाला सुरुवात करतोय. दाखवतो तुम्हाला आम्ही जेवताना सगळेजण कसे मजे घेत आहेत बघा जेवणाची मजा. त्यानंतर आम्ही थोड्या वेळात अजून तुम्हाला काहीतरी वेगळी मजा दाखवणार आहोत. तुम्ही व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ बघत राहा. अर्ध जेवण आपल्या शेतावर शिजलं, अर्ध जेवण आपल्या मदन भाऊकडे शिजलं. टोपाचा कलर तुम्हाला दिसत असेल. चुलीवर सगळे टोप चुलीवर ठेवून आपण शिजवलेले आहेत. भात सांगा, भाज्या सांगा, सगळे आपल्याकडे भाज्या बकऱ्याची मुंडी, मेंढ्याची मुंडी, चिकन, कलेजी, त्यानंतर राईस आणि गावठी कोंबडे अशा प्रकारचे सगळं जेवण आपलं चुलीवर शिजलेलं आहे. त्याच्यामुळे जी मजा येत आहे खूपच सुंदर मजा येत आहे. आणि आपले जे जेवणारे आहेत जी त्यांची मजा बघा तिकडे, ही मजा बघा. सगळे असे तुटून पडलेत आणि कोणा जसा वरती मान करायला तयारच नाही. प्रत्येक जण धर घास मार. भात मटणाचा खरा, भात मटणाचा खरा. आणि तिकडे बघा पाऊस किती छान चालू झालेला आहे. त्याच्यामुळे कोणाला गरमी होत नाही, काय होत नाही. सगळेजण अगदी तुटून पडलेले आहेत. मटणाची भाजी, चिकनची भाजी, मुंडीची भाजी, मेंढ्याची मुंडी, बकऱ्याची मुंडी, कलेजी, खूपच एकदम सगळ्यांचा असा एन्जॉय चालू आहे ना हिसाबाच्या बाहेर. आमचे भाऊजी पण बघा. अहो भाऊजी एवढ्या भाज्या आहेत आपल्याकडे, घ्या ना तुम्ही थोडस. नका बघा आमच्या भाऊजींना झालेलं आहे. ते म्हणतात का आम्हाला भात नको का भाजी नको. तर आता आपण पण जेवतोय. जेवताना आपला पण व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इकडे किशोर भाऊ जेवत आहेत आणि आता बघा त्यांचं काहीतरी एक डायलॉग बोलणार होते. काय डायलॉग आहे आपण बघू. मला शाकाहारी भाजी खायला भेटली, तू बोल ना तिकडे जाऊन. रान भाजी शाकाहारी होती, मी शाकाहारी आहे, मी भात शाकाहारी भाजी. मला कशाला लागत, तू तिकडे जाऊन बोल. नाही नाही ह्यांना ऐकवतंय की मी रान भाजी आणि शाकाहारी खाल्लंय. आणि हे बघा हे काय खातायत, काय खातात तुम्ही. बघा आपल्याला नॉनव्हेज चालते, त्याच्यामुळे बकऱ्याची मुंडी, मेंढ्याची मुंडी, गावठी कोंबडा हे सगळं आपण टेस्ट केलेलं आहे. आता हा व्हेज खातो, तर याला व्हेज साठी आम्ही पनीर, मटर पनीर हे सगळं सोडून काय मागवलं माहिती होतं. हा आयुष्यात कधी ते मागू शकत नाही. याला मार्केटमध्ये सुद्धा किती पैसे मोजले याने, 1000 रुपये, 2000, 3000 रुपये किलो प्रमाणे मागितलं ना तरी याला ते भेटू शकत नाही. हे आम्ही याच्यासाठी मागवलं होतं, हा व्हेज खातो म्हणून. काय मागवलेलं तर पाऊस चालू झाल्यानंतर जे जंगलामध्ये उगवते शेवली भाजी, ही शेवली भाजी याच्यासाठी बनवलेली. तर तुझ्या शेवली भाजी मध्ये काय काय होतं ते तू स्वतः सांग. बोल ना काय खाल्लं शेवली भाजी. बघा मंडळी, बाकी आजूबाजू सगळे जेवण झाले. आता आपण जेवण करतोय आणि आपल्या समोर आहे बकऱ्याची मुंडी. ही बकऱ्याची मुंडी आहे. हे बघा मुंडीचं जे मांस आहे ते आहे. गावठी कोंबडा आपण खाऊन संपवलेला आहे. आता आम्ही दोघं जेवत आहोत. कांदा, गावठी कांदा. मागे सगळं आवरावर चालू आहे कारण आपण जेवणारे शेवटच्या आहोत. आणि आपली पब्लिक बघा सगळी किती पब्लिक बघा. जेवण तिकडे कोण क्रिकेट खेळतो, कोण हात धुतो. किती गोंगाट असेल बघू शकता तुम्ही, एवढी पब्लिक आहे आपल्याकडे. हा आपला एक छोटासा फॅमिली प्रोग्राम होता आणि आजचा हा दिवस अशा प्रकारे आपण एन्जॉय केलेला आहे. अजून आपल्याला पुढे जायचं आहे, बघूया आता किती टाइम झालाय. 3 वाजल्यात. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला जमलं तर व्हिडिओ शूट करू, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो अजून पुढे काय होणार आहे ते काय नाही. पण आता जेवतोय आम्ही, जेवायला या. गावठी कोंबडा आणि गावठी बकऱ्याची मुंडी हे आपल्या जेवणामध्ये आहे. जेवायला या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज सगळं जे आहे ते चुलीवर शिजलेलं आहे. आपण जेवतोय, जेवायला या.
चला नदीवर. हा जाऊ जाऊ ना, हे आउट नाही करू शकत मला. काय आउट आहे का? 3 वेळा आउट झाला, 3 वेळा. अरे चौकार बघ कसे जाते. हात मागलेत. ते सिरी घे आता घे. मंडळी, मी तुम्हाला 3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो का आपल्या गावाच्या जवळून सुद्धा नदी वाहते. ही बघा, ही आपल्या गावाच्या जवळून नदी वाहते. आता पाणी खूप कमी झालं आहे कारण पाऊस खूप लेट झाला आहे, त्याच्यामुळे पाणी नदीला खूप कमी आहे. आता बघा, आपण इकडे हे जे पाणी आहे ते एवढं आहे, पण अजून सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो का हा जो नदीच्या त्या साईडचा भाग आहे, नदीच्या त्या साईडचा जो भाग आहे, इथून 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर गुहीर गाव लागते. गुहीर, या गुहीर गावामध्ये सचिन तेंडुलकर क्रिकेटचे मास्टर ब्लास्टर या नावाची पदवी असणारे सचिन तेंडुलकर हे या नदीच्या पलीकडे असणारं गाव गुहीर इथे आले होते. त्यांनी इकडे खूप सारे व्हिडिओ पण शेअर केले आणि ते खूप व्हायरल पण झाले. ते जे छोटे व्हील असतात त्यावर फिरणारे जे पोरं होती, त्या व्हीलने गाडी बनवून फिरणारे पोरं होती, त्यांनी व्हिडिओ पण खूप शेअर केले, ते व्हायरल पण झाले. आणि त्याच नदीच्या किनारी आज आपण आलो आहोत. ही आपल्या गावाच्या जवळून वाहणारी नदी आहे. मी तुम्हाला 3 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो का आपल्या गावाच्या जवळून पण एक नदी वाहते आणि त्या नदीमध्ये आज आपण आंघोळ करण्यासाठी आलो आहोत. मंडळी, आपण नदीवर आंघोळ केली आणि आता इथून निघतोय. बघा, इकडे कट टू कट जागा आहे गाडी वळण्यासाठी. आपल्याला इथून गाडी वळायची आहे, अगदी कट टू कट जागा, आणि त्या जागेमध्ये आपल्याला गाडी वळायची आहे. इकडून जायला शॉर्टकट नदीवरून रस्ता आहे आणि आपण इथून गाडी वाळतोय पिकअप. हे बघा, कट टू कट जागा अगदी. आता इकडे तुमच्याकडे ड्रायव्हिंग स्किल असेल तर तुम्ही गाडी वाळू शकता, नाहीतर मग बोंबलत बसायला लागेल, रिवर्स जायला लागेल. आपण गाडी वाळलेली आहे बघा, पूर्ण गाडी वाळून आपण आता इथून निघत आहे. नदीमध्ये मस्त आंघोळ केली आपण. आंघोळ करून आता आपण निघालेलो आहेत आणि रस्ता बघा समोर, इथपर्यंत कच्चा रस्ता आहे, पण पुढे बघा रस्ता झालेला आहे. मंडळी, आज आपण आता संध्याकाळ झालेली आहे, इथून निघायचं टाइम झालेला आहे आपल्याला. आणि आज छोटं मोठं जे पण काम होतं ते आपण केलेलं आहे. जेवण काय केलं, सगळं काय मजा मस्ती केली. आज जेवढी पाहुणे मंडळी आली होती, आपण आलो होतो, सगळ्यांचं जेवण झालं, जी काय मजा मस्ती होती ती बघितली. आपण नदीवर गेलो, हे सगळं पाहिलं आणि आता आपण निघतोय. गेटला लॉक लावून आपल्याला आता इथून निघायचं आहे. आजच्या दिवसाचा व्हिडिओ इथेच थांबवतो. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आनंदात राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा.